धुळे तालुक्यातील मोरदड येथील रहिवासी असलेल्या जगदीश ठाकरे या तरुणाचा त्याच्याच गावातील काही तरुणांनी कट करून गोळ्या घालून त्याची हत्या करण्यात आली व त्यानंतर सदर संशयित आरोपींनी त्याचा मृतदेह हा चाळीसगाव येथील कन्नड घाटामध्ये फेकून दिला। दरम्यान या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तसेच चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी केलेल्या तपासादरम्यान या प्रकरणी 3 संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे। धुळे तालुक्यातील मोरदड येथील रहिवासी असलेला जगदीश ठाकरे हा 30 तारखेला गावातील संशयित आरोपी शुभम सावंत व अशोक सावंत हे जगदीश ठाकरे याला घरी जाऊन आपल्याला मित्राच्या वाढदिवसाला जायचं आहे असं सांगून घेऊन गेलेत। मात्र त्यानंतर जगदीश ठाकरे घरी परतला नाही। दरम्यान यानंतर जगदीश ठाकरे यांच्या मित्रांना माहिती मिळाली की चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी एक मृतदेह ताब्यात घेतला असून तो मृतदेह जगदीश ठाकरे याचा आहे की नाही हे तपासासाठी बोलवले असता तो मृतदेह जगदीश ठाकरे यांचाच असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलंय। या प्रकारानंतर चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी तात्काळ आरोपींचा शोध घेतला असता शुभम सावंत, अशोक सावंत, विक्की राजपूत तिन्ही संशयित आरोपींना ताब्यात घेतलंय। तसेच या तीनही संशयित आरोपींनी आपण जगदीश ठाकरे यांची गोळ्या घालून हत्या केल्याची माहिती मृत जगदीश ठाकरे यांच्या नातेवाईकांनी यावेळी दिली। माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर। आज मित्रांनो, आमचे सगळे आदिवासी समाज बांधव आज धुळे रुग्णालय इथं सेवेच्या ठिकाणी आपण सगळे आमचे आदिवासी समाज इथे उपस्थित आहेत मित्रांनो। आणि आपले मोरदोड गावाचे जगदीश झुलाल ठाकरे हे जे व्यक्ती आहेत मित्रांनो, आमचे आदिवासी समाजाचे माझा मोठा भाऊ म्हणजे माझा मित्र होता मित्रांनो। आज त्यांचा 29 तारखेला आपल्या गावामधून जेवण करत असताना त्या गावातील मित्र आपले अशोक उर्फ बावडू मराठे आणि शुभम सावंत हे त्याच्या घरी आले आणि त्याच्या घरी तो जेवत असताना त्यांना बोलले की आपण आपल्या मित्राचा वाढदिवस आहे, वाढदिवसानिमित्त आपल्याला बाहेर जायचंय। त्याची पत्नी बोलली, जगदीश भाऊची पत्नी बोलली की तुम्ही कशाला जाता, थांबा जेवण करून जा। तो ऐकला नाही, तो त्यांच्या सोबत चालला गेला। जात असताना उशिरा झाला, 9 वाजता त्याची पत्नी फोन केली त्याला, तुम्ही कुठे आहेत? ते बोलले मी हॉटेलला आहे, मला वेळ लागेल, रात्री फोन नको करू, एवढं बोलून फोन कट करून दिला। आणि मित्रांनो 29 तारखेला आपलं 2 तारखेला आपल्या कन्नड घाटाच्या पोलिसांनी जो मयत व्यक्ती आहे त्यांचा फोटो व्हायरल केला। हा व्यक्ती कोण आहे, त्याच्या हातावर टॅटू आदिवासी म्हणून लिहिलेला होता, असं टॅटूचं व्हायरल केला, ते कोण आहे बुवा। सदर आम्ही 1 तारखेला धुळे तालुका पोलीस स्टेशनला मिसिंग दाखल केली होती। त्या मिसिंगावरून ते पोलिसांनी तालुका पोलीस स्टेशनला कळवलं आणि त्या मिसिंगच्या वरून माहिती पडलं की हे जगदीश ठाकरेच आहे म्हणून। तरी आमचे दावल भाऊ वायरे सगळे आमचे आदिवासी बांधव तिथं पोहोचले आणि मयत व्यक्तीची ओळख पटली, हा जगदीश ठाकरेच आहे, आमचाच मित्र आहे बुवा। ते ओळख पटून ते मध्यरात्रीपर्यंत थांबले आणि तिथं असं त्यांना माहिती पडलं की त्यांचा गोळी घालून हत्या करण्यात आली। आणि पोलिसांनी या तिन्ही जणांना अशोक उर्फ बावडू मराठे, शुभम सावंत आणि अज्ञात व्यक्ती विक्की सावंत म्हणून यांना अटक केली मित्रांनो। यांना अटक करून त्यांनी स्वतः कबुली केली की आम्ही यांना गोळ्या घालून आम्ही मयत केले बुवा। पण आमच्या आदिवासी समाजाची अशी मागणी, यांचा मास्टर माइंड वेगळा असेल, त्यांना आमच्या पोलीस प्रशासनाला एकच विनंती आहे, त्या मास्टर माइंडला तात्काळ अटक करा, नाहीतर आम्ही पूर्ण आदिवासी समाज बांधव आम्ही कलेक्टर ऑफिस, SP ऑफिस यांना मोठ्या संख्येने मोर्चा काढू अशी विनंती करतो।